सुरुवात अशी झाली ती की आता आमच्या घरीच घडलेली समजा आमच्या घरच्यांसोबत. आमची एक तर जॉईंट फॅमिली आहे. जॉईंट फॅमिली म्हणली की आम्ही सगळे एकत्र राहतो आणि दिवाळीच्या 2-3 दिवसा पहिले ही घटना घडलेली आहे. आता दिवाळी 2-3 दिवसा पहिले आम्ही सगळे जॉईंट फॅमिली आम्ही पुरं आता आमची काकू आणि आमचे काका ते आम्ही एकत्र होतो आणि त्याच्यानंतर म्हणजे चुलता चुलते आम्ही एकत्र होतो आणि त्याच्यात मग घरी मग आईची आणि काकू थोडी किरकिरी झाली ती. आईची थोडी म्हणजे भांडण झाली ती, किरकिरी झाली ती थोडी. मग काकूनी म्हणजे दिवाळीचेच टाइम पिरियड. हां, दिवाळीच्या टाईम पिरियडमध्ये मग काकूनी ठरवलं की आम्ही चेंज करणार घर, आम्हाला वेगळं राहायचं. सेपरेट राहायचं. आणि काकू तेव्हा बाळातीन होती, म्हणजे प्रेग्नेंट होती. मग त्याच्यानंतर मग काकूने घर बदललं, काकूने घर चेंज केलं. मग आम्ही इकडे राहायला लागलो. मग काकू ते गावकडच्या साईडला गेले. आता गावकडचं नाव समजा मी गावला गेले त्या साईडला राहायला. मग त्या साईडला राहायला गेले की तिकडं कसे तिकडंच तुमच्याच जिल्ह्यामध्ये? आमच्याच जिल्ह्यामध्ये. पण त्या साईडला राहायला गेले आणि तो थोडा गाव म्हणजे खेडं टाईप गाव होतं, खेडं टाईपसारखं. आणि शहरातून तिकडे गेले त्यांना एवढं काही जमत नव्हतं. आणि त्यांना आता शहरातली सवय, पण गावाकडं कसं रात्री लवकर अंधार पडतो समजा. आता शहरात जास्त वेळ जागायची सवय राहते. हां, गजबज राहते. मग काकू तिकडे गेली राहायला आणि त्या टायमाला तिथं म्हणजे रात्री समजा त्यांना फिरायचीच सवय. आता इकडं कशी फिरायची सवय 8-9 वाजेपर्यंत. तर तसे ते म्हणे की आपण एक चक्कर मारून येऊ. त्यांचं जेवण झालं ते रात्री गावाकडं चक्कर मारायला समजा त्या साईडला. आणि त्या साईडला चक्कर मारायला आणि तिथं म्हणता की ते वडाचं झाड, त्या साईडला वडाचं त्यांची रूम, त्यांचं घर होतं, घराच्या साईडलाच वडाचं झाड होतं थोडं समोर. तर तिरून त्यांनी चक्कर मारली. आणि त्यांचं ते रोजच टाईम झालं. त्यांनी पहिल्या दिवशी चक्कर मारली. मग त्यांचं रोजच ठरलं की त्याच टायमाला रोजच म्हणजे 8-8:30च्या दरम्यान रोज त्याच टायमाला त्याच झाडाच्या बाजूने ते गोल चक्कर मारून येते काकू प्रेग्नेंट असताना रोज. आणि ते काकाला काही माहीत नव्हतं. आता काका ड्युटीला राहायचे, ऑफिसला राहायचे, पण काकू चक्कर मारून यायची एकटीच. आणि घरी आता आजीला काय करणार. आता ते आजी म्हणे आता जेवण झालं जात असेल चक्कर मारायला. मग त्याच्यानंतर मग बाळ झालं समजा 9 म्हणजे थोडे काय 5 महिन्यानंतर बाळ झालं समजा, काकूला बाळ झालं. आणि ते बाळ झालं की ते दूधच पेत बरं. मग त्या टायमाला की डिलिव्हरीच्या टायमाला की काकूनी समजा चक्कर मारून यायच्या टायमाला काकू त्या दिवशी गेलीच नाही, कारण की सगळे घरी होते आणि काकू त्या दिवशी गेलीच नाही. आणि त्या दिवशी डिलिव्हरी झालं समजा, बाळ झालं त्याच्यात ते दूध प्यायला लागतं ना समजा बाळ पहिल्यांदा, पण ते पेतच नव्हतं दूध. समजा म्हणजे असं झालं नाही का की समजा म्हणजे काय, म्हणजे ते नाही कळलं. समजा म्हणजे काय? समजा म्हणजे आता आमच्या इकडे सवयच आहे तशी समजण्याला की समजा बोलायचं. झालंच म्हणजे ऍक्च्युअल झालंय ते, फक्त तुमच्या इथं बोली भाषा म्हणजे समजा. बोली भाषा आमच्याकडे ते समजा. आता ते आमच्या इकडे तसेच समजा टोकन ते म्हणते ना, तसंच पडेल. बरं, मग पुढं